गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल रात्री US मार्केट जे आहे ते पुन्हा एकदा फॉल झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्यापैकी फॉल आलेला आहे. परंतु कालच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे टॅरिफ्स आहेत तर ते टॅरिफ्स ॲक्च्युअल इम्प्लिमेंट होण्याची काल डेट होती. मग आता त्या बदल्यात काय झाले ते पहा. तर ट्रम्प जे आहे तर ते पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल पर्सन आहेत. काल त्यांनी सांगितलं की 25% टॅरिफ्स जे आहेत म्हणजे चायनावरती 10% एक्स्ट्रा टॅरिफ, त्यानंतर मेक्सिको आणि कॅनडावरती 25% टॅरिफ जे आहेत तर ते होतील चालू. परंतु त्यांचा जो फायनान्स सेक्रेटरी आहे तर त्याने येऊन सांगितलं की ही पॉलिसी मे बी चेंज केली जाऊ शकते, एवढंच त्याने सांगितलं. म्हणजे तुम्ही विचार करा की एक माणूस वेगळं स्टेटमेंट करतो आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातला जो दुसरा माणूस आहे तो वेगळं स्टेटमेंट करतो आणि ती दोन्ही आपण काय म्हणतो कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट आहेत पूर्णपणे. त्यामुळे आपण काय म्हणतो की प्रत्येक गोष्ट ही बुचकळ्यामध्ये टाकणारी आहे की नक्की त्यांची पॉलिसी आहे तरी कशी आणि कशा पद्धतीने ते काम करणार आहेत याच्याबद्दल क्लॅरिफिकेशनच येत नाही आहे. आणि त्यामुळे खूप सारी अनसर्टनिटी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, इव्हन ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा. आता ह्या दोन गोष्टी घडल्यामुळे काय झालं की US मार्केट क्लोज होताना तर रेडमध्ये क्लोज झालं, परंतु जे फ्युचर्स आहेत तर ते ग्रीनमध्ये ट्रेड करतात, कारण त्यांचे फायनान्स सेक्रेटरी जे आहेत ते नंतर आले आणि नंतर त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे. ओके, आता जर आपण पाहिलं तर ही गोष्ट तर झाली. त्यानंतर आता सेकंड, जर आपण आता युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर ते आज US मार्केटला फॉलो करताना दिसत नाही आहेत. मोस्टली मार्केट्स ग्रीनमध्ये आहेत. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी काल रात्री खूप डाऊन झाली होती, कारण साहजिकच आहे की US मार्केट जे आहे तर ते पूर्णपणे डाऊनमध्येच काम करत होतं. परंतु आता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 40 ते 50 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. तर मग आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर 22,000 ही जी लेवल आहे ही लेवल फार इम्पॉर्टंट ठरणारी आहे. त्याचं बेसिकली कारण असं की आतापर्यंत आपण सेल ऑन राईजमध्ये काय पाहिलं आहे, तर मार्केट जेव्हा एखाद्या मेजर लेवलला येतं तिथे काही दिवस मार्केट टेस्ट करतं आणि त्यानंतर अल्टिमेटली ती लेवल ब्रेक होते. ओके, म्हणजेच काय की जर मार्केटला इथनं वर यायचं असेल, ओके, तर मार्केटला इथे जास्त वेळ थांबता कामा नये 22,000वरती, आणि जो काही प्रिव्हियस स्विंग असेल तर त्या स्विंगच्या वरती जाऊन ट्रेड करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण 22,000 डिफेंड झाला असं म्हणू शकतो. अदरवाईज सेम सिनेरिओ कंटिन्यू होऊ शकतो की काही दिवस मार्केट 22,000ला टेस्ट करेल. आता 3 वेळा तर ऑलरेडी टेस्ट केलं आहे. परवा मार्केट 22,000पर्यंत आलं, पुन्हा वर गेलं. त्यानंतर पुन्हा एकदा मार्केट गॅपडाऊन ओपन झालं आणि 22,000च्या वर जाऊन ट्रेड करू लागलं आणि आज सुद्धा मार्केट 22,000च्या आसपास ओपन होतं आहे. ओके, त्यामुळे क्लोजिंग फार महत्त्वाची राहणार आहे. 22,000च्या वरती जर क्लोज झालं तर आपण काय म्हणू शकतो की ग्लोबली म्हणा किंवा लोकली म्हणा एखादी गुड न्यूज येते का त्याची वाट पाहिली जाईल. ओके, परंतु जर काही दिवस म्हणजे साधारण एक 4-8 दिवस 10 दिवसापर्यंत जर समजा कुठलीच गुड न्यूज आली नाही की ज्यानं मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह वाईब क्रिएट होईल, तर अल्टिमेटली ती लेवल पुन्हा ब्रेक होईल. आणि ती लेवल ब्रेक झाली की पहिला जो सपोर्ट आहे तो आहे 21,800, की जो इलेक्शन डे क्लोजिंग आहे आणि इलेक्शन डे लो होता 21,300. ओके, म्हणजेच काय, या दोन्हींच्या मध्ये थांबणं मार्केटला फार आपण काय म्हणू शकतो एक लिथल सेलिंग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते इन्स्टिट्यूशन्सकडनं. तर मग अशा पद्धतीनं फार काही मार्केटमध्ये आपण काय म्हणतो की जोपर्यंत गव्हर्नमेंट याच्यामध्ये कुठलंही इंटरफेरन्स करत नाही, फायनान्स मिनिस्टर म्हणा किंवा मग इटसेल्फ गव्हर्नमेंट म्हणा, तोपर्यंत हे थांबवणं प्रचंड कठीण आहे, कारण FIs पुन्हा सेलिंगच करतायत. काल त्यांनी 3,500 कोटींच्या आसपास सेलिंग केलं. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं भलेही 4,000 कोटींचं बाईंग केलेलं आहे, परंतु डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सचं काम अवघड होत चाललं आहे, लक्षात घ्या. त्याचं कारण असं की जे तुमच्या आमच्यासारखे रिटेल पीपल्स आहेत, लोक आहेत, तर आपण त्यांना पैसे देतोय, ते लोक मार्केटमध्ये लावत आहेत आणि रोज मार्केट खाली जात आहे. म्हणजेच काय, त्यांची नेट ॲसेट व्हॅल्यू जी आहे ती कमी होते आणि त्याचा अल्टिमेट इम्पॅक्ट काय होतो,
तर आपल्या अकाउंटला लॉस दिसतो. ओके, परंतु हा जो सर्कल गेम आहे हा किती आणि कसा वेळ चालेल? कारण म्युच्युअल फंड जरी असले किंवा मग डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन जरी असले तरी ते इन्व्हेस्टर्स किंवा त्यांच्याकडे जे लोक पैसे देत आहेत त्यांना ते आन्सरेबल आहेत, बरोबर ना? त्यामुळे याच्यामध्ये त्यांनी साहजिकच आहे त्यांचे फंड मॅनेजर देखील विचार करत असतील की कधी आणि कुठपर्यंत बाय करायचं. कारण हळूहळू येणारा जो इन्फ्लो आहे तो कमी होतो आहे. त्याचं कारण असं आहे की खूप साऱ्या लोकांनी SIPs जे आहेत तर ते कट डाऊन केलेले आहेत आणि याचा आपल्याला बॅड इम्पॅक्ट येणाऱ्या काही काळामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे अशा पद्धतीनं जर त्यांना ते शेअर्स विकण्याची वेळ आली तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आणि फॉरेन इन्स्टिट्यूशन्स दोघेही नेट सेलर्स होतील आणि तेव्हा मार्केटमध्ये फार मोठा क्रॅश आपल्याला पाहायला मिळेल. होप सो की असं काही घडू नये, परंतु त्यासाठी गव्हर्नमेंटने इंटरफेअर करणं आणि फॉरेन इन्स्टिट्यूशन्सशी बोलचाल करून बातचीत करून काहीतरी सोल्युशन त्याच्यावरती काढणं आणि ते इम्प्लिमेंट करणं प्रचंड गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सगळी भिस्त जी आहे ती गव्हर्नमेंटच्या हातावरती आहे. ओके, तर मग पाहूयात. परंतु एकंदर जो काही आजचा सिनॅरिओ आहे, ग्लोबल सिनॅरिओ, तो मी सांगितलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर आज संध्याकाळी ट्रम्प काहीतरी अनाऊन्स करू शकतील, जसं त्यांच्या फायनान्स सेक्रेटरीने सांगितले त्याप्रमाणे. मग जर त्यांनी ते होल्डवर टाकले पुन्हा किंवा मग इम्प्लिमेंट करणं कॅन्सल केलं किंवा समजा काही निगोशिएशन्स करून जर त्यांनी टॅरिफ वॉरच जर संपवलं, मे बी सांगता येत नाही, कारण ट्रम्प एकदम अनसर्टन पर्सन आहे. ते कधी काय स्टेटमेंट करतील ते सांगता येत नाही. त्यामुळे थोडंसं कॉन्शियस होऊन आपण ट्रेड किंवा इन्व्हेस्टमेंट करायला हवी. परंतु जिथे जिथे तुम्ही पहा की आता जरी मार्केट पडत असलं तरी काही स्टॉक तग धरून आहेत, डाऊन साईडलाच असतील, परंतु तिथे ॲक्युम्युलेशन आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर मग अशा केसमध्ये आपण अशा स्टॉक्समध्ये जर चांगल्या क्वालिटी स्टॉक्समध्ये जर इन्व्हेस्ट करत असू तर ते इन्व्हेस्ट करणं हळूहळू हळूहळू आपण चालूच ठेवलं पाहिजे. कारण जेव्हा मार्केट बॉटम आउट होईल तेव्हा हेच स्टॉक्स आपल्याला 10-15-20% वरती पाहायला मिळतील आणि त्यानंतर आपल्याला समजेल की मार्केट बॉटम आउट झालं आहे. ओके, आणि मग त्यानंतर जे लोक खरेदी करायला येतील तर त्यांना साहजिकच आहे ते स्टॉक्स 15-20% हायर कॉस्टला मिळणार आहेत. ओके, तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. धन्यवाद.